काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना हा अलायन्स तर आम्ही नेतोच आहे पुढं, पण जे समविचारी जे पक्ष अजून राज्यामध्ये आहेत त्यांच्याशी पण आज आम्ही काही लोकांशी बोललो. पुढच्या आठवड्यामध्ये या सगळ्या समविचारी पक्षाला पुन्हा याच्या अलायन्समध्ये जोडण्याचा एक प्रयत्न आम्ही करणार आहोत आणि त्या पद्धतीची एक सविस्तर चर्चा आजच्या मीटिंगमध्ये या ठिकाणी झालेली आहे. आणि जवळपास महाराष्ट्रामध्ये जो फोकस आमचा जो अलायन्समधला राहील तो शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातला महत्त्वाचा राहणार आहे, बेरोजगारांच्या बद्दलचा राहणार आहे, त्याचं आणि महागाई कशी कमी करता येईल त्याच्यावरचा फोकस आमचा राहणार आहे, गरिबांना न्याय कसा देता येईल त्याच्यावरचा फोकस राहणार आहे. त्याच्याबद्दलचाही जाहीरनामा आमचा जो तयार करायचा आहे तो पण त्याच्यावरचंही आज चर्चा झालेली आहे. आणि या सगळ्या विषयावर घेऊन आज संपूर्ण चर्चा केलेली आहे. मला वाटतं की महाविकास आघाडीची थोड्याच दिवसात आम्ही मीटिंग लागावी असा एक प्रयत्न पण आम्ही करणार आहोत आणि त्याच्यामध्ये या सगळ्या चर्चेला आम्ही तयारीनं तिथं जाणार आहोत. येत्या 26-27ला येत्या 25 तारखेला आमचे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्याजी येतात आहेत. त्यांची सांगली या ठिकाणी एक जाहीर सभा पण त्या ठिकाणी ठेवण्याचा 25 तारखेला सकाळी त्या ठिकाणी मीटिंग घेण्याचा त्यांची एक जाहीर सभा पण आम्ही त्या ठिकाणी करण्याचा एक निर्णय केलेला आहे आणि त्याच्या पण बद्दलची एक तयारी आजच्या या मीटिंगमध्ये झालेली आहे. नाही, 25 तारखेला सांगली आणि नंतर 3 वाजता बारामती अशा पद्धतीचा तो कार्यक्रम राहणार आहे. नाना भाऊ, आज एक वक्तव्य आलंय की शरद पवारांनी म्हटलंय की समविचारी पक्षांचा जसं आपण पुढाकार घेतलाय की त्यांना सोबत घ्यायचा, परंतु आता आंबेडकर जे आहे वंचित बहुजन आघाडीचे नेते त्यांना सोबत घेण्याबाबतचे कुठलेही सगळे दरवाजे बंद केले असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून बोललं जात आहे. काँग्रेस पक्षाबद्दल आमच्याकडे प्रस्ताव आला नाही, मग समविचारी पक्ष प्रकाश आंबेडकर व्यतिरिक्त दुसरा असेल? दोन गोष्टी आहेत. आम्ही एक निर्णय काँग्रेस पक्षाने असा निर्णय केलेला आहे की कुठल्याही परिस्थितीत मतविभाजन होता कामा नये आणि जी काही नरेंद्र मोदींच्या रूपाने जे सरकार केंद्रामध्ये आहे ते शाहू फुले आंबेडकर विचाराला रोज संपवण्याचं काम करतात आहे. आपण पाहिलं की वर्षानुवर्ष चाललेली परंपरा जी महाराष्ट्राची संस्कृती आहे, वारकरी प्रथा, या वारकऱ्यांवरही सुद्धा लाठीचार्ज होत असेल तर हे महाराष्ट्रासाठी अशोभनीय आहे, घृणास्पद आहे आणि ह्या गोष्टी काँग्रेस कधीच सहन करू शकणार नाही. आणि म्हणून आमचा एक प्रयत्न आहे की या सगळ्या समविचारच्या पक्षांनी एकत्रित येऊन महाराष्ट्रातून भाजपला कसं उच्चाटन करता येईल याच्यावरचा एक प्रयत्न काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीनं करतो आहे. त्यामुळे तुम्ही कोणाचं नाव घेत असेल तरी जो काही प्रपोजल त्यांचं आमच्याकडे आलं तर निश्चितपणे आम्हाला सोबत घ्यायला कुठेही अडचण नाही. बघा, आता पूर्ण जागेचा आढावा घेतला गेलेला आहे आणि त्याप्रमाणे एक निर्णय जेव्हा महाविकास आघाडीमध्ये आमच्या समविचारी पक्षांबरोबर आम्ही बसू त्यावेळेस प्रत्येकाने आपल्या मेरिटच्या आधारावर चर्चा होईल त्या ठिकाणी आणि त्या आधारावर आम्ही सगळे पक्ष मिळून निर्णय घेऊ. त्यामुळे किती जागा आज आम्ही घेणार आहोत की नाही घेणार आहोत हा प्रश्न आज नाही आहे. जेव्हा आम्ही सगळेजण सोबत बसू त्यावेळेचा निर्णय केला जाईल. काँग्रेस पक्षांच्या ज्या परंपरागत जागा आहेत त्याच्यामध्ये बुलढाणा, वर्धा, गडचिरोली, अमरावती या जागेची मागणी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही करणार आहे असं स्वतः अध्यक्षांनी बोलले आहे. त्याच्यामुळे असं वाटतं की तुमची जी जागा आहे त्या जागेवर कुठे ना कुठे राष्ट्रवादीची नजर आहे, तुम्ही सोडणार? मी काय बोललो तर त्यांनी काय बोललं मला माहिती नाही, पण जेव्हा आम्ही सगळेजण बसू त्यावेळेस चर्चा मेरिटच्या आधारावर करू आणि मी
मागच्याही प्रेसला सांगितलं की आम्ही जेव्हा आमची कोर ग्रुपची मिटिंग झाली त्यावेळेस मेरिटप्रमाणे निर्णय घेतले जातील या पद्धतीचा निर्णय केला. त्यावेळेस उद्धव ठाकरे साहेब असतील, पवार साहेब असतील, त्यांनी त्याच मताचं मत मांडलेलं आहे. त्यामुळे आज काय बाहेर बोललं जातं हा प्रश्न नाही. ज्यावेळेस महाविकास आघाडीची बैठक होईल त्यावेळेस मेरिटच्या आधारावर त्या ठिकाणी निर्णय होईल आणि त्या आधारावरचा निर्णय पुढे येऊन प्रत्येक जागा कशा जिंकता येतील त्याच्यावर महाविकास आघाडी काम करेल. पंडित जवाहरलाल नेहरू यांचं म्युझियमचं नाव बदलून आता दुसरं केलं आहे. त्याच्यामुळे आता काँग्रेस पक्षाचं संपूर्ण इतिहास पुसण्याचा एकंदरीत प्रयत्न भाजपकडून होत आहे. सरदार वल्लभभाई पटेलचं नाव घेऊन गुजरातमध्ये मत मागणारी लोक देशाचे प्रधानमंत्री झाल्यानंतर स्वतःचंच नाव लिहिलं, सरदार वल्लभभाई पटेलांचं नाव काढून टाकलं. तर या लोकांकडून काय अपेक्षा केल्या पाहिजे? जे लोक ज्या पंडित जवाहरलाल नेहरूंनी या देशाला जेव्हा स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि ते प्रधानमंत्री झाल्यानंतर हा देश ज्या देशात सुई बनत नव्हती, सुईपासून रॅकेट निर्माण केलं, इरिगेशनच्या व्यवस्था निर्माण केल्यात, आपला देश सुरक्षित करण्याचं काम ज्या पंडित जवाहरलाल नेहरूंनी केलं, ज्या ठिकाणी इंजिनियर नव्हते, डॉक्टर नव्हते, या सगळ्या व्यवस्था या देशामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी उभ्या केल्यात. त्या पंडित जवाहरलाल नेहरूंचं नाव यांना त्यांचा राग सातत्यानं या RSSला आहे, BJPला आहे, तर लपलेलं नाही. हे नवीन काही आम्हाला त्याचं हे नाही आहे. त्यांनी जेवढं सत्तेच्या जोरावर त्याचा सत्तेचा दुरुपयोग करायचा असेल भाजपने ते करावं. त्याच्याबद्दल विरोध काय करायचा? त्यांच्या मनात सरदार वल्लभभाई पटेलांना सुद्धा त्यांनी डावलून आपलं स्वतःचं नाव लिहित असतील तर अशा लोकांच्या बद्दलचं काय मत जाहीर करावं? दिल्लीला गेले, नेत्यांना भेटले, तुम्ही दिल्लीला गेले, नेत्यांना भेटले. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे की काय होणार आहे महाराष्ट्रामध्ये? बघा, आमचा हायकमांड दिल्लीला आहे. सातत्यानं आमच्या मिटिंगा होतात आहेत. लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका जवळ येतात आहेत, त्याच्या तयाऱ्या आमच्या सुरू आहेत. ते आमचे सिनियर नेते आहेत, त्यांनी जाऊन सुद्धा या सगळ्या मिटिंगच्या बद्दलची चर्चा करून आमचे हायकमांड, मग मल्लिकार्जुन खरगे साहेब असतील, आमचे संघटन महासचिव वेणुगोपालजी असतील, त्यांना ते भेटून त्यांनी या सगळ्या विषयावरची चर्चा केली. मी पण काल त्यांच्याशी चर्चा केली आणि आज त्यांच्याशी जी चर्चा झाली ती सगळी आम्ही शेअर केली आणि काय रणनीती करायची त्याच्यावर आम्ही आता काम करतोय. आता हायकमांडला या झालेल्या सगळ्या घडामोडीची चर्चा करणं, महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थिती आणि याची सगळी माहिती देणं हे आमचं कर्तव्य आहे. त्याच्यामुळे दिल्लीला आम्ही का गेलो हा प्रश्न जेव्हा निर्माण होतो, मला कधी कधी तर आम्हाला असं वाटतं की आम्ही काय करावं काही कळायलाच कारण नाही. दिल्लीला आमचं हायकमांड आहे, हे काही लपलं नाही. कालपर्यंत भाजप यांचं दिल्लीलाच हायकमांड असं सांगायचं, आता भाजपवाल्यांची गत काय? साधं मंत्रिमंडळाचा विस्तार करू शकत नाही आहे. एक मंत्री 6-6 जिल्ह्यामध्ये काम करत आहे. काय अवस्था झाली जिल्ह्यातली, प्रत्येक जिल्ह्यातली. आता म्हणजे आमच्यावर टीका करायला सोपं आहे. आता तिथं राज्याचा मुख्यमंत्री, राज्याचा उपमुख्यमंत्री दिल्लीतच पडला राहतो, त्याच्याबद्दल कोणी काही बोलत नाही. मी आणि अशोकराव दिल्लीत गेलो, कशाला गेलो? अरे आम्हाला काही कळायलाच कारण नाही. अशोक जी, जिस तरीके से नाम बदलने या फिर इतिहास में से नाम निकालने की राजनीति पूरे देश भर में चल रही है. आज फडणवीस ने कहा कि सावरकर का नाम कर्नाटक से हटाया गया उनके इतिहास से, पंडित जवाहरलाल नेहरू का नाम जिस तरीके से हटाया गया, इस तरीके की राजनीति को कैसे देखते हैं? देखिए, पहले तो देश का इतिहास जो भी है वो जैसे भी हो उसको बदलने का प्रयास अगर कोई होता है तो गलत है, क्योंकि इतिहास में जो चीज़ें हुई है वो पास्ट हिस्ट्री है इस देश की. उसका उस समय की हिस्ट्री कभी अनुकूल भी हो सकती है, प्रतिकूल भी हो सकती है. सामाजिक तौर पर उसका एक्सेप्टेंस हो सकता है, नहीं हो सकता है, बात अलग है. पर देश की जो इतिहास है वो रहेगा ही. अब आज हम कोई देश का इतिहास बदलने जा रहे हो, आप नया निर्माण करो, नई बातें करो, जो इतिहास में लिखी जाएगी मैं समझ सकता हूँ. पर देश के अच्छे कामों में जिसका योगदान रहा है उन लोगों का नाम अगर मिटाने की कोशिश होती है तो उचित नहीं है. और मैं समझता हूँ भले वो नाम बदले, पर लोगों के दिल में जो बात है वो कभी बदल नहीं सकती. सावरकर को लेकर के भी यही बीजेपी भी कह रही है कि कर्नाटका में जिस तरीके से सावरकर का इतिहास में से नाम हटाया गया या उनके जो चैप्टर हैं वो हटाए गए, तो ये भी कहीं ना
कहीं कांग्रेस के ऊपर टिप्पणी तुष्टिकरण की राजनीति। देखिए, आइडियोलॉजिकल डिफरेंस तो है ही ना। कांग्रेस के विचार सरणी और आरएसएस या बीजेपी की विचार सरणी में अंतर तो होगा, तो निश्चित इस बात के ऊपर अलग अलग मत भिन्नता है, उसमें कोई छुपी हुई बात है नहीं। एक और सवाल है कि जिस तरीके की आप लोगों की चर्चा लोकसभा को लेकर चल रही है, लेकिन बाई इलेक्शंस भी सामने जिस तरह लग रहा है कि अगर चंद्रपुर का बाई इलेक्शन होता है तो बीजेपी की कोशिश है कि वहाँ कैंडिडेट खड़ा किया जाए ताकि अपना सीट प्ले बरकरार रखें और वहाँ से वोटिंग को अपनी तरफ ये किया जा सके। इसको कैसे देखते हैं आप लोग? देखिए, बाई इलेक्शंस का मामला अभी स्पष्ट नहीं है, इसलिए हम लोगों ने, हमारी तैयारी तो है। देखिए, अभी लोकसभा का वैसे भी चुनाव अप्रैल मई महीने में होना अपेक्षित है कानून के हिसाब से। तो अब वो अलग बात है कि लोकल बॉडी के चुनाव हुए ही नहीं, 2 साल हो गए, तो लोकसभा चुनाव होगा कि नहीं वो भी नहीं बोल सकते आज देश में। तो सवाल ये है कि हमारी तैयारी पूरी है, हम पूरी, चाहे वो अभी हो या अप्रैल मई में हो, उसकी तैयारी चली रही है, उसमें कोई फर्क नहीं पड़ेगा। नाना, जिस तरीके से प्रकाश अम्बेडकर क्योंकि महाविकास अघाड़ी का पार्ट मानकर उनको आप लोग सीटों पर चर्चा कर रहे हैं, या वो शिवसेना उद्धव ठाकरे ग्रुप का पार्ट रहेंगे, जो उनको सीट होगी उसमें से वो देंगे? देखो, मूल सब्जेक्ट है कि उनका कोई प्रस्ताव अभी तक आया नहीं है। हम चाहते हैं कि उद्धव ठाकरे साहब के थ्रू भी एक प्रस्ताव उनका आ जाए। उद्धव ठाकरे साहब ने भी अभी तक उनके पास कोई प्रस्ताव नहीं है, ऐसे लास्ट मीटिंग में उन्होंने कहा था। अभी आया है हमें पता नहीं, जब हमारी मीटिंग होगी तब भी इस पर चर्चा होगी। हमने शुरुआत में कहा कि हमारी पॉलिसी एकदम क्लियर है कि वोट विभाजन ना हो, हम सब यूनाइटेड रहे और हम सब लोग मिल के लड़े, ये कोशिश हमारी है। और कांग्रेस ये भूमिका के साथ है, क्योंकि आज देश बेच के देश चलाया जा रहा है, देश की संवैधानिक व्यवस्था खत्म की जा रही है, देश को तबाह किया जा रहा है, और कांग्रेस देश को बचाना चाहती है, और ये कांग्रेस की भूमिका स्पष्ट है। रहा सावरकर का सब्जेक्ट आपने निकाला, तो मैं उनको यही कहना चाहता हूँ कि आप इंग्लैंड जाते हैं, देश के प्रधानमंत्री, वहाँ महात्मा गांधी जी का नाम लेते हैं, वहाँ सावरकर जी का नाम लेना चाहिए। दुनिया में जाके महात्मा गांधी की तारीफ करते हैं, हिंदुस्तान में आके महात्मा गांधी का चश्मा निकाल देते हैं, और वहाँ पर यहाँ आके सावरकर की बात करते हैं। एक बार वहाँ पे भी करनी चाहिए ना, वहाँ क्यों नहीं करते? मूल सब्जेक्ट है कि जो हमारी धरोहर है, पंडित जवाहरलाल नेहरू हो, महात्मा गांधी हो, सरदार वल्लभ भाई पटेल हो, बाबा साहब अम्बेडकर हो, महात्मा ज्योतिबा फुले हो, सावित्रीबाई फुले, हमारी मूल धरोहर है। इनका अपमान जिस तरह से किया जा रहा है, ये देश की जनता कभी भी एक्सेप्ट नहीं करे। मराठी की हिंदी रे हाँ, सध्याच्या घडीला आता 2 केसेस ज्या आहेत समोर आल्या की मुंबईच्या रेल्वेमध्ये एका 20 वर्षीय विद्यार्थिनीवरती मॉलेस्टेशन झालं, आणि त्यानंतर आता 14 जूनचा एक सीएसटीचा व्हिडिओ समोर होता, तिथे एक मुलगा उघडपणे 5 मुलींना छेडछाड करतोय। शासकीय अस्तित्वात मुली सुरक्षित नाहीये, रेल्वे स्टेशनवरही नाहीये, रेल्वेमध्ये नाहीये, मुंबईमध्ये हे स्थिती घडते। गृहमंत्री तुमच्याच साईडचे आहेत, तर तुम्ही कसं बघता या गोष्टीकडे? महिला सुरक्षा विभागातल्या महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था सगळी बिघडलेली आहे। धार्मिक दंगली, जातीय दंगली, मुली सुरक्षित नाही, म्हणजे मंत्रालयाच्या हाकेवर असलेल्या सावित्रीबाई फुले हॉस्टेलमध्ये चर्नी रोडवर जे हॉस्टेल आहे त्या ठिकाणी एका मुलीवर बलात्कार होत आहे, हाकेवर होत आहे। तर महाराष्ट्रातली आणि जे आता लोकल रेल्वेमध्ये जे काही घटना घडल्या त्याही भावना आहे, ते भयानक आहे। महाराष्ट्राच्या या संस्कृतीसाठी हे भूषणावं नाही, आणि इतके सारे डिपार्टमेंट त्यांच्याकडे आहे, 6 जिल्ह्याचे ते पालकमंत्री आहे, वरून दिल्लीच्या वाऱ्या खूप करावं लागतात त्यांना। आम्ही त्या दिवशी सांगितलं की नसेल जमत तर त्यांनी सोडलं पाहिजे, पण महाराष्ट्राची संस्कृती हे खराब करू नका। महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था, कारण की आपण पाहिलं असेल की मी मगाशी सांगितलं की वारकऱ्यांवर लाठीचार्ज हा सगळ्यात मोठा गुन्हा महाराष्ट्राच्या सरकारने केलेला आहे, आणि हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे, कारण की आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे, परंपरा आहे वारकरी प्रथा, त्याच्यावर लाठीचार्ज होणं। आणि गृहमंत्री आमचे मित्र देवेंद्र फडणवीसजी त्यांच्या नेतृत्वातलं पोलीस या पद्धतीची एक वारकऱ्यांवर लाठीचार्ज करतात, आणि त्याच्यावर ते खोटं बोलतात की असं कुठंच झालं नाही।
आपल्याच माध्यमाच्या माध्यमातून तो लाठीचार्जचा व्हिडिओ आम्ही पाहत होतो आणि काही वारकऱ्यांनी आपल्याला इंटरव्ह्यू दिलेला आहे आणि तरी ते म्हणतात की लाठीचार्ज झालेला नाही. असं खोटं बोलून तुम्हाला तुमची पापं लपवता येणार नाही. वस्तुस्थिती जनतेसमोर काय दोष असेल त्यांनी ते सांगावं. पण महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था आता वाचलेला नाही. कोणावरही प्रशासनावरचा दबाव संपलेला आहे. लोकांची लूट भयानक चाललेली आहे. खालच्या पातळीपर्यंत लूट चाललेली आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या सरकारला समजा जमत नसेल तर त्यांनी राजीनामा देऊन बाहेर यावं, सत्तेच्या बाहेर यावं असं आम्ही अनेकदा म्हटलं. पण बेश्रमासारखं सरकार बसलेलं आहे. रोज मी आता तुम्हाला 2 दिवसानंतर आता महाराष्ट्रामध्ये ज्या खरेद्या चाललेल्या आहेत त्या खरेदीमध्ये कसा भ्रष्टाचार चाललेला आहे मी त्याचं 2 दिवसानंतर आम्ही सगळे पेपर आणलेले आहेत. मी तुम्हाला पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही महाराष्ट्रातलं सरकार जनतेची तिजोरी जनतेला लाभ देण्याच्या नावाने कशी लुटते आहे त्याचं एक जितं जागतं उदाहरण आम्ही या राज्य सरकारचं तुमच्या समोर दाखवू. बिल्डरांना कसे फायदे दिले जातात आहेत, मुठभर बिल्डरांना कसे फायदे दिले जातात आहेत, कसं बिल्डर वार निर्माण करण्याचा त्याचा एक गँग निर्माण करण्याचा एक प्रयत्न. कारण की आता मंत्रिमंडळातच बिल्डर लोक बसलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या सोयीचे निर्णय घेऊन राज्याची तिजोरी कशी लुटता येईल आणि जनतेला कसं लुटता येईल हे कसं सरकार करते या सगळ्या गोष्टीचं वर्णन आम्ही तुम्हाला पुढच्या आठवड्यात आम्ही मांडू. एक वन बाय वन प्लीज, वन बाय वन. माझा प्रश्न असा आहे तुम्हाला, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जसं मुंबई काँग्रेसमध्ये बदल करण्यात आले, मुंबई अध्यक्ष बदलण्यात आले, त्याच पार्श्वभूमीवर कुठेतरी महाराष्ट्र काँग्रेसमध्ये देखील बदल होण्याची शक्यता आहे आणि त्याच निमित्तानं कुठेतरी महाराष्ट्रातल्या काँग्रेसचे वरिष्ठ नेते आहेत ते दिल्लीत भेटीगाठी घेत आहेत अशी चर्चा आहे. तर वाटतं का असा बदल होतील वगैरे? मला काय वाटतं हा विषय महत्त्वाचा नाही आहे. प्रश्न असा आहे की आमचा राष्ट्रीय पक्ष आहे, आमच्या पक्षाचं हेडक्वार्टर हे दिल्लीमध्ये आहे, आमचे पक्षाचे अध्यक्ष हे दिल्लीत असतात आणि त्यामुळे आम्ही दिल्लीला नेहमीच जातो. नवीन गोष्ट नाही. म्हणजे काँग्रेसचे देशातले सर्वच नेते हे दिल्लीला जात असतात. त्यामुळे दिल्लीला मी गेलो काय, नाना गेले काय, बाळासाहेब गेले काय, नसीमबाई गेले का, त्यामुळे आम्ही काही गेल्यामुळे आम्ही काही ते मुद्दाम काही करण्यासाठी जातो असं काही मानायचं काही कारण नाही आहे. पक्षाच्या नेतृत्वाला सगळ्याच गोष्टीची कल्पना आहे आणि मला वाटतं ते असं काही विषय फारसा आमच्यामध्ये कधीच काही नव्हता. उलट ते जाऊन आले, उद्या मी जाऊ शकतो. म्हणजे काम पडतात ना सगळ्यांचीच काही, तेव्हा तसा काही विषय. Well, we are all. One more question. Like the border issue will also be discussed in Maharashtra and Karnataka border. So that is not immediately on the agenda. It is for the present government to whatever they feel appropriate. But the question is, after winning this election with a great majority, the Congress on its own has formed the government in Karnataka, which is a big victory for the Congress, boosted the confidence of all the congressmen and people who believe in Congress ideology. This is his first visit to Maharashtra. That is why we have invited him to address he'll be felicitated and address a meeting which is we propose to have that. Of course, the program is yet to be confirmed, but from our side today we have discussed and we wish to invite him and the PCC is extending his invitation after discussions today and he will be coming to Sangli today. I mean on 25th is what is proposed. And later on, then he may go to Baramati for his Sharad Pawarji probably is hosting some function there. So these are two functions which are proposed at the moment. In a day or two, we'll get the exact confirmation. एक प्रश्न असा आहे की काँग्रेस पक्षामध्ये माजी अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री ह्यांच्या नेतृत्वामध्ये जे नवीन पीसीसी किंवा जे पीसीसी आहे त्यांना निर्णय घेण्यासाठी हे दोन्ही लोक त्यांना बाधित करतील आणि कोण बाधित करेल? हे पीसीसी जुने पीसीसी आणि माजी मुख्यमंत्री यांच्या आधारावर नवीन जे पीसीसी आहे त्यांना ते निर्णय घ्यावा लागेल असा काही प्रस्ताव काँग्रेस पक्षात आहे का? कारण दिल्लीमध्ये याबाबत चर्चा नाही. कुठलाही असं आहे की निवडणुकी संदर्भातले निर्णय
हे सर्वच अनुभवी आणि जाणकार असलेल्या लोकांना एकत्रित आणून, कारण शेवटी हे वेगवेगळ्या जिल्ह्यातली जी काही परिस्थिती आहे, केवळ मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री असा विषयच नाही आहे. प्रत्येक जिल्ह्यातला जो जाणकार नेता आहे, कार्यकर्ता आहे, त्याला मागे आम्ही बैठका घेतल्या 48च्या 28, मुंबईचं अजून व्हायची चर्चा, पण बाकी सर्व चंद्रपूर वगळता सगळ्या जिल्ह्यातल्या लोकांना बोलवलं होतं, सर्वांचं मत आजमावण्यात आलं, एक त्यांच्याकडून इनपुट त्यांचा घेण्यात आला. तर म्हणून महत्त्वाचं आहे ना, म्हणजे कोणाचा व्यक्तिगत विषयच नाही. पक्षाला यश मिळायचं असेल तर सर्वांना विश्वासात घेऊनच काम करायचं. अध्यक्ष त्या दिशेने काम करतायत. नाना जिस तरीके से पार्टी में जो लोकसभा सीटों पर चर्चा हो रही है, उसका जब आपस में बैठेंगे तीनों पार्टियों तो क्या किस आधार पर, क्या फॉर्मूले के आधार पर चर्चा होगी? मराठवाड़ा और विदर्भ चूंकि दोनों कांग्रेस का गढ़ रहा है लगातार, उस पर वहाँ पर कई सीटों पर दूसरी पार्टियों का भी क्लेम है. उन दोनों देखो, हमारा तीसरा मीटिंग हुआ है, हम एक्सरसाइज कर रहे हैं हर पार्लियामेंट क्षेत्र के आधार पर, और उस आधार पर हम जब तीनों और हमारे जो भी समविचारी जो भी दल है जिनको जोड़ने का हम भूमिका रखे आपके सामने, तो तब हम उसका मेरिट के आधार पर कि हम लोग ये सीट कैसे जीत सकते हैं, ये और ये डिस्कशन वो भी रखेंगे और उसके आधार पर सब चीज़ें होगी. अभी कोई जगह का डिस्कशन नहीं हुआ है और इसलिए हमने जो भी हमारा मेरिट सीट है उसके ऊपर हम लोगों ने डिस्कशन किया. महाविकास आघाड़ी में भी इस बात को रखा जाएगा और उसके आधार पर निर्णय लिया जाएगा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.